ओम गणपते नमः. ओम गुरुदेव दत्त. ओम नवनाथाय नमः. नवनाथ भक्तिसार मराठी कथा अध्याय 23. 22व्यात सोरटी ग्रामी गोरक्ष मीननाथा मारुणी पुन्हा उठविले मंत्रे करुणी मचिंद्र मोहे करुणिया. 23व्यात रसाळ कथन मचिंद्र गोरक्ष गर्भादी जाऊन सुवर्ण विठे करिता सुवर्ण गर्भगिरी केला असे आणिक केला तेथे उत्सव तरी तो अध्याय पठन नित्य भावे करिता घरी सुवर्ण नव अखंड राही भरोनिया. 23वा पाह. मच्छिंद्रनाथ गोरक्ष मीननाथ सौराष्ट्रात अनेक धार्मिक स्थळांना भेटी देऊन दक्षिणेकडे निघाली. पवित्र गोदावरीचे स्नान करून औंढ्या नागनाथ परळी वैजनाथ आणि धार्मिक स्थळांचे दर्शन घेत गर्भगिरी पर्वतावर जेथे वाल्मिकींनी रामायण रचले अशा स्थानी आले. तेथे दिवसातून सुद्धा दाट अंधकार पडावा असे वृक्ष होते. काटे कुठे रस्ता दिसत नव्हता. अशा अरण्यात मच्छिंद्रनाथांना भय वाटू लागले. ते गोरक्षाला म्हणाले, मला फार भय वाटते आहे. तेथे चोर नसतील ना? गोरक्षाने त्याच्या प्रश्नाला नाही असे उत्तर दिले. परंतु तो विचार करू लागला, आज गुरु महाराजांना चोराचे भय का वाटते? त्यांच्याजवळ मौल्यवान वस्तू आहे. थोडे पुढे गेल्यावर मच्छिंद्र म्हणाला, गोरक्षा, माझी झोळी व मीननाथाला घेऊन तू पुढे चल, मी जरा जाऊन येतो. गोरक्षाने मच्छिंद्राजवळून झोळी घेतली व त्याला अनपेक्षितपणे जड वाटली. त्याने झोळीत हात घालून शोध घेतला असता त्याला तेथे सोन्याची वीट आढळली. त्याने ती वीट वाटेवरील उंच गवतात तत्काळ फेकून दिली व तेवढ्याच वजनाचा दगड झोळीत ठेवला. थोडे अंतर चालून गेल्यावर मच्छिंद्राने झोळीत पाहिले तर दगड लागला. माझी वीट कोठे टाकली वगैरे आक्रोश करीत मच्छिंद्र गोरक्षाला अशब्द बोलू लागला. त्याच्यावर आरोप करू लागला. ते रूप पाहून गोरक्षाने मच्छिंद्राला हात धरून डोंगरावर नेले. डोंगरावर बसून सिद्धियोग मंत्र म्हणाला. त्या क्षणी संपूर्ण डोंगर सोन्याचा झाला. गोरक्ष मच्छिंद्रनाथाला म्हणाला, आता पाहिजे तेवढे सोने घ्या. गोरक्षाने प्रेमाने जवळ येऊन मच्छिंद्रनाथ म्हणाला, तुझ्यासारखा चिंतामणी माझा शिष्य असताना मला चिंता नाही. परंतु मच्छिंद्रनाथाकडून होणाऱ्या गौरवाकडे दुर्लक्ष करून गोरक्ष म्हणाला, गुरु महाराज, आपल्यासारखा साधू संन्यासाला ही सुवर्णवीट कशाला पाहिजे? त्याचे समाधानकारक उत्तर मिळेल का? यावर मच्छिंद्र म्हणाला, आपल्या देशातील सर्व साधूंना निमंत्रण करून मिष्टान्नाचे भोजन द्यावे असे माझ्या मनात होते. या कामी त्या विटेचा उपयोग झाला असता. यावर गोरक्ष म्हणाला, तुम्ही चिंता करू नका, तुमची मनीषा मी पूर्ण करतो. असे म्हणून गोरक्षाने चित्रसेन गंधर्वाला बोलावून घेतले व त्याला सर्व गंधर्व ऋषी देवता सिद्ध चारण लोकपाल दिक्पाल भैरव रुद्र ब्रह्मा विष्णू महेश यांना मच्छिंद्रनाथांनी कनक पर्वतावर भोजनासाठी तुम्हाला निमंत्रण केले आहे असा निरोप देण्याचे सांगितले. त्या क्षणी अंतर्मनाने सर्वांना निमंत्रण मिळाले. सर्व देव देवता व निमंत्रित कनक पर्वतावर जमले. ऋषी सिद्धींनी सर्व प्रकारची स्वादिष्ट पक्वाने तयार केली. देवींनी पात्रे वाढली. अष्टवसूंनी जेवणाची व्यवस्था पाहिली. मच्छिंद्र सर्वांना भेटला. भगवान शंकर स्वतः पंक्तीला हजर होते. अशा सुंदर भोजन समारंभास गहिनीनाथ उपस्थित नाही ही खंत गोरक्षाने मच्छिंद्राला सांगितली. तो म्हणाला, मधु ब्राह्मणाच्या घरी गहिनीला ठेवले आहे, त्याला घेऊन येण्याविषयी मधु ब्राह्मणाला सांग. सुलोचन गंधर्व कनकगिरीलाही मधु ब्राह्मणाकडे गेला. तो गहिनीनाथाचा पालक पिता होता.
दरमजल करीत गहिनीनाथाला घेऊन तो मच्छिंद्राकडे आला. गहिनीला मच्छिंद्रनाथांच्या पायावर घातले. मच्छिंद्राने त्याला प्रेमाने जवळ घेतले. गहिनींनी करभंजनाचा अवतार आहे असे मच्छिंद्राने सर्वांना सांगितले. भगवान शंकर म्हणाले, निवृत्ती म्हणून मी अवतार घेईन, तेव्हा गहिनीनाथ मला अनुग्रह देईल. याला आपण सर्व विद्येमध्ये प्रवीण करावे. हे ऐकल्यावर मच्छिंद्राने गोरक्षाकडून सर्व देवांच्या साक्षीने गहिनीलाही अनुग्रह दिला व त्याच्या मस्तकावर वर जास्त ठेवला. गोरक्षाने कुबेराला विनंती केली की हा सुवर्ण पर्वत घेऊन जा व त्या बदल्यात आम्हाला बहुमूल्य वस्त्रे आभूषणे दे, म्हणजे ती निमंत्रितांना देऊन त्यांचा सत्कार करून निरोप देता येईल. कुबेराने सुवर्ण पर्वत नेण्याचे नाकारले, परंतु वस्त्रे आभूषणे दिली. ती वस्त्रे भूषणे निमंत्रितांना देऊन त्यांना सत्कारपूर्वक निरोप दिला. या समारंभाबरोबर मीननाथाला सिंहल द्वीपावर तिलोत्तमा मातोश्रीकडेही पाठवण्यात आले, परंतु मच्छिंद्रनाथांनी ची भेट न झाल्याने ती दुःखी झाली. मच्छिंद्रनाथ तुला नक्की भेटतील असे सांगून तो स्वस्थानी गेला. गर्भगिरीवर गहिनीला शिकविण्यासाठी मच्छिंद्र गोरक्ष राहिले. सुवर्ण पर्वतावर कुबेराने अदृश्याची योजना केली, त्यामुळे त्याला सुवर्ण वर्ण लपला. त्या पर्वतावर भगवान शंकर राहतात. त्यांना महातारदेव वृद्धेश्वर म्हणतात. पश्चिमेला कानिप राहिला त्या गावाचे नाव मढी आहे. दक्षिणेला मच्छिंद्र राहिला, पूर्वेला जालंधर, पर्वता पलीकडे वडवानळ येथे नागनाथ व विटे येथे रेवणनाथ राहिला. शके 1000 मध्ये त्यांनी समाध्या घेतल्या. कबीराच्या घाटाच्या समाध्या बांधण्याचा हेतू असा की यवन राजकर्त्यापासून उपद्रव होऊ नये. औरंगजेबाला या तुमच्या पूर्वजांच्या समाध्या आहेत असे सांगण्यात आले. लोकांनी समाधीची मूळ नावे बदलून जालिंदराला जानपीर, गहिनीला गैरीपीर, कानिफाला कान्होबा, मच्छिंद्राला मायबाप, कल्याणला कलजुगबाबा, चैतन्याला रावण वागश अशी नावे दिली. गोरक्ष सर्वांना आश्रमात ठेवून तीर्थयात्रेला गेला. तरी अशाच नवनाथांच्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओम श्री गुरुदेव दत्त.